म्हणून येन झालं माझ्या आनंद संडे वैरागी भरता आरती येऊन आली कौतुक लहानापासून ऐकतो लहानापासून अजून पण विसरले नाहीत. मी विसरलो पण ते नाही विसरले. पण ते शब्द कानावर पडले एक नंबर. तुम्हाला कालचं रेडूक दाखवतो. कसं आहे दिसतं आज जरा गोड दिसा लागलाय. मग जसं उन्हानं कवळून घ्यायला कवळवून त्याची आई ओरडा लागली माझ्या. घेऊन जात नाही. डे फॉर वेलकम बॅक टू माय चॅनल. काय स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक व्हिडिओमध्ये. त्याचं नाव आहे अभिजित ब्लॉग. काल तुम्ही बघितलं सर रेडू झालं होतं. पूर्ण व्हिडिओ मी केली होती पण ते उभं राहत होतं. पण एंडिंगला उभं राहिलं तर मी व्हिडिओ शूट नाही केली. मला माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती आणि लाईट पण गेली. आणि नंतर काय असतं त्या रेडूला दूध पाजायचं असतं. रेडी झाली ना तिला दूध बीत पाजायचं असतं. पण जोपर्यंत त्या म्हशीचा झार पडत नाही तोपर्यंत आपण तिला काय बाळाला ते काय देऊ शकत नाही. तो झार पडो पण रात्री 11 वाजले. 11 वाजल्यानंतर मग ते दूध काढलं कच्चं दूध. त्या कच्च्या दुधाच्या वड्या बनणार चिकाच्या ते खाणार असं. नंतर तुला दूध पाजलं. आता कसं बसलं आहे बघा निवांत. काल उभं राहायला तडपड करत होतं. आज निवांत बसलं. तर चलो मित्रांनो तर आपल्याला जायचं कांदे काढायला. ठीक आहे. ते तुम्हाला दाखवले होते ते लिहून आहे. तसं ते आपण डोक्यावर दाखवून घेऊ लागा. लिहून लय 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 बाहेर ना बाहेर वर करतो कारण आपल्याला लागणार नाही हाताला. ठीक आहे. आणि खालीच सॉक्स घालून यायला पाहिजे. सॉक्स लय कार चिरतय म्हणून तर बोललो. चिराचं काय नाही हो आम्ही उद्या दुसरं आता झणझणतंय. हा पण आता लय झणझणतंय कडू नंतर रात्री ते आपण मला माहिती आहे. हे बघा रगात दिसतंय का कापलंय. दिवसाचं कसं असतं तुम्हाला म्हणलं ना एकदम कार्य असतं. पाया बिया लागलं वर पडलं नसतं. एकदम कार्य पूर्ण झाकून जावं लागतं. डोळ्यात बियात गेलं होतं काय वाटत नाही आता. नंतर हे धनका झणझणतं कडून नंतर. ठीक आहे. आज आपण पेरू काढू. पेरू 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 जातो कुठे पेरू काढू त्यात पण मगाशी बघत होतो तिथे काय पडचला आया लावतो कामाला. का जरे
जांभड आहे. वेल कॅच. मामीला दे. मामी कुठे आहे? मामी पाहिलं का पेरू? पुढे अजय आहे का? दादा आहे का? अगं बसतो खाती का? का दाढ हायते ना खाय जेवायला ना मला कवा जेव होती ती एक भाकरी बी खाल्ली नाही. कधी मग खाली ना खाऊ देत नव्हती. दातच हालू दिला. दातावर दात लागायचं. उद्या गुरुवार जाऊन बघते बाबा. काढून टाक सगळं. आता पिठी भात खा. सगळे दात काढून टाकू. असं चावाज मी करायचं. होय पोटात दुखत नाही जे पक्का खायचो तुम्ही मला लावायचं धंद्याला. काय खायला गे गोड नाही. काल गोड होत खाल्ला. आता पण तसंच दिलाय ना मला. हा त्याला झाडच नाही पानच नाही त्याला. ह्या साईडला जे आपण कांदे काढले होते ना, आता आपण जे कांदे काढले होते ते बघा इथे हाडकाला ठेवले. कारण ते वल्ले असतात ना, ते हडकले ना तर एक नंबर चांगले होतात. एवढं राहू ठीक आहे. हे इथे झालं. आणि अर्धे आहेत ना तशी ॲक्च्युली हे आहेत ना थोडी मागे ना हिरो ते पात आहे. तुम्ही पात पण खाऊ शकता. पात्याची भाजी पण करू शकता. आणि हे नुसते कांदे म्हणजे पात कापून आम्ही कांदे सुकायला ठेवलेत. ठीक आहे. खूप दिवस हे सुकत ठेवलं ना ते कांदे चांगले राहतात असं. त्यामुळे आज असे सुकवायचे नंतर ज्या पाती काढायच्या आणि ते कांदे ठेवून द्यायचे. मग तुम्ही कांदे सगळ्यात पात पण घेऊन जाऊ शकता. पातची भाजी पण होते. सगळं असं युजफुल आहे दोन्ही पण. चला मित्रांनो आता जेवून घेऊ. कांदे काढले. मी नाही काढले, मी थोडेच काढले कारण ती लाग होती कस त्यामुळे. आणि पेरू खाल्ले. थोडी भूक लागली कारण सकाळी काय खाल्लं नव्हतं. थोडं काम पण केलं ना त्यामुळे थोडं जीव आणि बघू. ठीक आहे. अजय एवढ्या चपात्या लय होतं ते काढून ठेवतंय घे. घेत लागलं तसे घे. चला बटाटे आमटे चपाती दूध. कसं बसलंय आता बसलं. मग अशी ओरडत का होतं? भूक लागली असेल. बरं आईला बघितलं ना त्याच्या. कुठं आई? कुठं? वा उठलं. आई म्हणली की उठलं. कसं उठलं पण तसं. कुठं आहे बाळा? हाय कर. कसं पळत कसं पडायला लागलं. बाळा हाय कर. कसं 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 उड्या हाणायला कसं उड्या हाणायला बाळा कसं उड्या
पुढे काय लागलाय? आजींची किती वर्ष असतात जगायची? किती वर्ष जातात ते? किती तरी 70, 72, 75, 80, 90, 60, 50, 60-50 वर्ष. मग 60-50 वर्ष जगते ते. जेव्हा जन्म झाला की लगेच उभं राहिलं. माणसाच्या जन्माला 1 वर्ष घेते, मग 1 वर्ष घेते चालायला, आणि ही एका तासात उभं राहिलं तरी दोघं पण 50-60 वर्ष टिकते ती. परत बसलं, कटाळलं, 2 उड्या हाणल्या, बसलं, 2 उड्या हाणल्या. बायको काय म्हणते अण्णा? हा, तुम्ही म्हणला की कुठं चालले? ते म्हणले का घरातलं गटूट घेऊन चालले दुसरा द्यायला. कोणाला ते तुम्ही विचारलं ना, तर बायको म्हणतो चालले घरातलं गटूट द्यायला वाटायला लोकांना. हा, हे आपण तसं म्हण. ती म्हणली की तसं, ती म्हणली घरचं तुमच्या घरातलं गटूळ दे चालले लोकांना म्हणून. ते विचार कुठं चालली? किती वर्ष झाली आणा लग्नाला? आठवत आहे का? हा, नाही आठवत का? किती वर्ष झाली लग्नाला? हा, तुम्ही ती गोष्ट सांगत नाही. आलड पल्लाड, वाकड तिकडे बाबळीवर होता वल्ला, वल्ला टोला गेला गगनाला, गगनाची माणसं, लिंबुनीची कंस, तिळाची पाटे, अंधारा विश्वजीतची शेंडी. लाईट आलेली आहे. आपण चार्जर लावू मोबाईल. पटाक्षरा 2 hours later. कुठे शेंग आहे? शेंग काढली गाड्यानं. आम्ही डोक्यात टाकशील बाबा. काट लागतील. तोडू नको, 2 भाग करू नको तिचे. हे शेवगाई शेंग खात का? मला तर आवडत नाही. कोण बोलले? लागा 10 पडतो ते दिवसातून 4-5 वेळा. लागा तुला जुलाब झाली वय? ही शाळेतून लवकर आलंय, याला जुलाब आले म्हण. खोटं म्हणून आलं शाळेतून पळून. असं असतं वय? हा, मस्त वाटतंय या सनसेटचा. मी ते फोटो काढतो, टाकतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर नवीन असाल चॅनलमध्ये तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हे हानशिले बाबा कॅमेरा. थांबी जरा, व्हिडिओ एंड करायला लागलो ना. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, ठीक आहे? आणि प्लीज सपोर्ट करा मला, ठीक आहे?